आई हा शब्द उच्चारताच मायेची, संरक्षणाची आणि त्यागाची भावना मनात दाटून येते. आई आपल्या लेकरांसाठी उपाशी राहते. आई संकटात उभी राहते. आई आपल्या जीवाची पर्वा न करता लेकराचा जीव वाचवते. म्हणूनच समाजात आई या नात्याला सर्वात जास्त स्थान दिलं जाईल. मात्र बुलढाणा जिल्ह्यातून समोर आलेल्या एका घटनेने या पवित्र नात्याचा अर्थच हादरून टाकला आहे. ज्या आईकडून आपल्या लेकरांना जीवदानाची अपेक्षा असते, त्याच आईकडून क्षणिक राग, तणाव आणि असहायतेत आपल्या पोटच्या गोड्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. ही घटना ऐकताना मन सुन्न होतं आणि आई म्हणजे नेमकं काय हा प्रश्न समाजासमोर उभा राहतो. ही केवळ आत्महत्येची बातमी नाही, ही एका तरुण मातेच्या मनात चाललेल्या संघर्षाची कथा आहे. घरगुती वाद, मानसिक ताण आणि एकाएकीपणातून घेतलेला एक टोकाचा निर्णय, ज्याची किंमत दोन निष्पाप चिमुकल्या मुलींना आयुष्यभर मोजावी लागणार आहे. या घटनेत आईचा मृत्यू झाला, पण मागे उरल्या फक्त वेदना, प्रश्न आणि आईच्या मायेपासून कायमच्या वंचित झालेल्या दोन चिमुकल्या मुली. नमस्कार मित्रांनो, मी दीपक इटनारे आणि आपण पाहतात विदर्भ लाईव्ह. चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वडव या आडवर्णावरील गावात ही हृदयद्रावक घटना घडली. येथील कांचन अमोल सोनने वय 22 वर्षे हिने कौटुंबिक कारणावरून पती अमोल सोनने यांच्यासोबत झालेल्या वादानंतर घरातील खोली बंद करून गळफास घेत आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी कांचनने आपल्या दोन चिमुकल्या मुली आकांक्षा वय 3 वर्ष आणि प्रांजल वय फक्त 6 महिने यांनाही गळफास देण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मात्र फासाची दोरी निसटल्याने दोन्ही मुली खाली पडल्या आणि नशीब बलवत्तर ठरल्याने त्यांचा जीव वाचला. मुलींच्या रडण्याचा आवाज ऐकून नातेवाईक, गावकऱ्यांनी तात्काळ दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. समोरील दृश्य पाहून सर्वजण हादरले. कांचनच्या गळफासामुळे मृत्यू झाला होता, तर दोन्ही चिमुकल्या मुली जिवंत असून त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे वडव गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस घटनास्थळीच दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. माहेरच्या मंडळीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप ठरणार आहे. या घटनेत दोन संसार उद्ध्वस्त झाले असून दोन निष्पाप चिमुकल्या मुली आईच्या मायेपासून कायमच्याच मुकल्या आहेत. संपूर्ण वडव गावासह लोणार तालुक्यात शोककळा पसरली असून समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेने वडव गावासह संपूर्ण लोणार तालुक्याला हादरून टाकले आहे. एका घरातील क्षणिक वादाने दोन निष्पाप जीवांचे आयुष्य अंधारात ढकलले, तर एका तरुण मातेचा जीव गेला. आज त्या दोन चिमुकल्या मुली जिवंत आहेत, मात्र आयुष्यभर आईच्या मायेपासून वंचित राहणार आहेत. आईच्या कुशीत वाड्याचं स्वप्न त्यांच्या नशिबात राहिलं नाही. ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करते. घरगुती तणाव, मानसिक अस्वस्थता आणि संवादाचा अभाव याची किंमत नेहमीच निष्पापांना का मोजावी लागते? तपासातून सत्य समोर येईलच, मात्र जे घडलं ते कधीही भरून न निघणारी पोफडी निर्माण करणं गेले आहे. वडगाव आज शोकात आहे. लोणार तालुक्यात समाजमन सुन्न झाला आहे आणि दोन चिमुकल्या मुलींच्या डोळ्यात आईची वाट पाहणारी शांत वेदना कायमची घर करून बसली आहे.